नमस्कार शिक्षक मित्रांनो, मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. TETची तयारी आपण करत असाल, त्यातील गणित या विषयातील मागील परीक्षेत जे प्रश्न आले आहेत ते प्रश्न आपण सोडून घेणार आहोत. TETचा 2025चा पेपर क्रमांक 1 जो होता त्यातील जे प्रश्न होते ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया आपण. पहिला आहे, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? केंद्रीय कोन, वर्तुळाच्या केंद्रापाशी तयार होणाऱ्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात आणि त्या केंद्रीय कोनाचं माप 125 अंश दिलेलं आहे. त्याच्या सम्मुख जो त्याने अंतर्लिखित केलेला जो कंस असतो त्या कंसाचं माप आणि केंद्रीय कोनाचं माप समान असतं, म्हणजेच या कंसाचं माप असेल 125 अंश. त्याचा संगत जो विशाल कंस आहे तो विशाल कंसाचं माप किती असेल? वर्तुळाचं माप असतं 360 अंश. त्यातून या वर्तुळ कंसाचं माप 125 वजा केलं तर आपल्याला संगत विशाल वर्तुळ कंसाचं माप मिळेल. म्हणून 360 वजा 125 बरोबर 235 अंश. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील आकृतीत पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूंची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? यासाठी लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही आकाराचा असू दे, शिरोबिंदूंची संख्या यासाठी आहे 2 गुणिले n. तळाचा आकार कोणता आकार? तळाचा आकार किंवा तळाच्या बाजू म्हणजेच n. आता याचा तळ असणार आहे पंचकोनी, म्हणजे याची शिरोबिंदूची संख्या असणार आहे 2 गुणिले पंचकोनी म्हणजेच 2 गुणिले 5 बरोबर 10. शिरोबिंदूंची संख्या आली 10 आणि पृष्ठांची संख्या बरोबर सूत्र आहे n+2 म्हणजेच 5 अधिक 2 बरोबर 7. यातील फरक विचारलेला काय आपल्याला? शिरोबिंदूची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? शिरोबिंदूची संख्या आहे 10, पृष्ठांची संख्या 7, 10मधून 7 गेले 3 उरले. हा सूत्र लक्षात ठेवायचा आपल्याला. कोणताही आकार देऊ द्या, जर तळाचा आकार जर आयत असेल किंवा चौरस असेल तर n बरोबर असणार आहे 4, म्हणजे शिरोबिंदूची संख्या असणार आहे 4 2 8 आणि पृष्ठांची संख्या असणार आहे 4 2 6. षटकोन असेल तर तळाच्या बाजू असणार आहेत 6, 6 गुणिले 2, 6 गुणिले 2 12. शिरोबिंदूची संख्या 12 असेल, पृष्ठांची संख्या 6 अधिक 2 8 असेल. या सूत्राच्या सहाय्यानं कुठलाही आकार विचारला तर आपण काही क्षणामध्ये त्याचं उत्तर काढू शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेंटीमीटर आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती विचारलेली आपल्याला? हा लहान जो चौरस आहे, प्रत्येक चौरसाची परिमिती आहे 9.6, म्हणजे चौरसाची बाजू असेल परिमिती भागिले 4. परिमिती आहे 9.6, याला 4ने भागा 2.4 सेंटीमीटर, म्हणजे प्रत्येक बाजू आली ही 2.4 सेंटीमीटरची प्रत्येक बाजू. आता या आकृतीला किती बाजू आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. या 13 झाल्या. त्यानंतर हा पहा, ही अर्धी हे दोन्ही मिळून एक झालं 14. ही अर्धी आहे, ही अर्धी बाजू आहे, दोन्ही मिळून एक झाली 1 15. ही अर्धी आणि ही अर्धी आहे, हे झाले 16. म्हणजे एकूण बाजू आहेत किती? 16 गुणिले एका बाजूची लांबी आहे 2.4. यांचा गुणाकार करा म्हणजे आकृतीची आपल्याला परिमिती मिळेल. 16 × 64 4 हातचे 6, 16 2 32, 32 आणि 6 38.4 सेंटीमीटर ही या आकृतीची परिमिती असेल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 8,400 रुपये रकमेचे 200 रुपये व 500 रुपये किमतीच्या समान नोट आहेत, तर त्या रकमेत एकूण किती नोट असतील? आता 200 आणि 500, 200ची एक नोट अधिक 500ची एक नोट बरोबर किती झाले? त्याची किंमत झाली किती? 5 2 700 रुपये. एकूण रक्कम किती आहे? 8,400. याला फक्त 700नं भागायचं आपल्याला. 7 1 7, 12 7 84. म्हणजे या नोटा किती झालेल्या आहेत? 12 म्हणजे या दोन्ही 1 1 म्हणजे 2 नोटांची किंमत 12, 2 नोटांची किंमत 700 आलेली आहे, म्हणजे एकूण नोटा असतील 24. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील 5वा प्रश्न आहे, 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत, ही 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद ही आयताकृती जागा आहे. 12 मीटर आणि 9 मीटर यामध्ये 1.5 मीटरचे असे खड्डे घेतलेले आहेत. किती खड्डे घेतलेले आहेत? 4. चौरस आकृती, लांबी रुंदी याची 1.5 आहे.
तर उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता या प्रत्येकाचं किती आहे? 1.5 म्हणजे 1.5 मीटर आहे. तर याचं क्षेत्रफळ झालं 2.25. 2.25 मीटर क्षेत्रफळ असलेले खड्डे किती आहेत? 4. म्हणजे याचं एकूण क्षेत्रफळ झालेलं आहे 2.25 गुणिले 4 जर केलं आपण तर 9 चौरस मीटर याचं आलेलं आहे. चौरसाचं या खड्ड्यांचं क्षेत्रफळ आलेलं 9 चौरस मीटर. जागेचं क्षेत्रफळ किती आहे एकूण? 12 गुणिले 9, लांबी गुणिले रुंदी 12 गुणिले 9, 108 चौरस मीटर. 108 चौरस मीटर पूर्ण जागेचं क्षेत्रफळ आहे. त्यातील खड्ड्यांचं क्षेत्रफळ आहे 9 चौरस मीटर. म्हणजे उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ आलेलं आहे. उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ आलेलं आहे 108 वजा 9. 108 वजा 9 बरोबर 99 चौरस मीटर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढील प्रश्न आहे 150 सेंटीमीटर लांब, 120 सेंटीमीटर रुंद, 90 सेंटीमीटर उंची असलेल्या इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 रुपये चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल? 150 सेंटीमीटर म्हणजेच 105 मीटर लांब आहे. 120 सेंटीमीटर म्हणजेच 1.2 मीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर म्हणजे 0.9 मीटर उंची असलेली ही पेटी आहे. या पेटीला आपल्याला बाहेरून रंग द्यायचा आहे आणि त्याचा दर आहे 50 रुपये प्रति चौरस मीटर. तर यासाठी आधी आपण इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ काढूया. इष्टिका चित्ताचं एकूण पृष्ठफळ सूत्र आहे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. 2 कंसात L आहे 1.5 गुणिले 1.2 अधिक B आहे 1.2 गुणिले 0.9 अधिक 1.5 गुणिले 0.9. 2 कंसात 1.5 गुणिले 1.2 इले 1.8 अधिक 1.2 गुणिले 0.9 1.08 अधिक 1.5 गुणिले 0.9 1.35 बरोबर 2 गुणिले या सगळ्यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल 8 अधिक 5 13ला 3 हातचा 1 3 आणि 1 4 4 8 12ला 2 हातचा 1 1 2 3 4 4.23 बेत्रिक 6 बेदोनी 4 पॉईंट बेचोकाट 8.46 चौरस मीटर इतकी त्याची परिमित एकूण पृष्ठफळ आलेलं आहे. आता आपल्याला खर्च काढायचा आहे तर या एकूण पृष्ठफळाला आपल्याला दरानं गुणायचं आहे. म्हणजेच 8.46 गुणिले 50 0 5 36ला 0 हातचे 3 5 चौक 20 आणि 3 23ला 3 हातचे 2 पंचेचाळीस 40 आणि 2 42 1 2 सोडून पण दिलं म्हणजेच उत्तर आलेलं आहे 423 रुपये जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला खाली सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? खाली दिलेली जोडीपैकी सहमूळ संख्या नसलेली. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं आहे तर ज्या दोन संख्या इथं मूळ संख्या असावीच असं नाही, ज्या दोन संख्यांच्या दरम्यान एक शिवाय दुसरा कोणताही सामायिक अवयव नाही त्याला सहमूळ संख्या म्हणतो. आता दिलेल्या संख्यांचं आपण जर निरीक्षण केलं तर यांना कोणत्या संख्येनं जर भाग जाणारी एखादीही संख्या असेल तर ती सहमूळ संख्यांची जोडी असणार नाही. इथं जर आपण निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 4 मधील 207 व 195 ही जोडी आहे. या जोडीला 3 ने भाग जातो कारण याच्या अंकांची बेरीज येते 9 आणि याच्या अंकांची बेरीज येते 9 आणि 1 10 5 15 दोन्हीला 3 ने भाग जातो म्हणजे या दोन्ही संख्याला 3 ने भाग जातो म्हणजे 207 व 195 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4.